नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी, एक महिन्यापूर्वी मी रिमोट सेन्सिंग या विषयावर आहे ना PYQ ॲनालिसिसचा एक व्हिडिओ टाकला होता, तो तुम्ही बघितला असेल. तर आज त्याच्या पुढचं ते आपलं प्युअरली रिव्हर्स इंजिनिअरिंग होतं. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की PYQ वरून आपण अंदाज बांधला होता की आयोग नेमका कशावर प्रश्न पाडतो, कशावर प्रश्न विचारले जातात. 5 प्रश्न असतात हे तर आपल्याला माहिती आहे. आणि या 5 प्रश्नापैकी ठराविक 3 गोष्टी आहेत, तर त्याच्यावर 100% प्रश्न पडतो. म्हणजे ह्या 3 टॉपिकवर प्रश्न पडतो. त्याच्यामध्ये मग एक रिमोट सेन्सिंग आहे, म्हणजे एरियल फोटोग्राफीवर प्रश्न पडतो, किंवा रिमोट सेन्सिंगचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यावर प्रश्न पडतो. एक आहे की रॅले आणि मायचं विकिरण म्हणतो, त्याला स्कॅटरिंग म्हणतो, त्याच्यावर प्रश्न पडतो कधी कधी, किंवा अल्टरनेट इयर्समध्ये पडतो. त्याच्यानंतर आहे की फॉल्स कलर कंपोजिट एक आहे, त्याच्यावर प्रश्न पडतो. आणि अजून एक टॉपिक आहे, ते आपण सगळे बघणार आहे. तर ठीक आहे, बघूया आपण रिमोट सेन्सिंग. त्याच्या आधी सांगतो मी, आम्ही हा राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात, म्हणजे राज्यसेवेचा हा कोर्स बनवला आहे पूर्ण सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून. त्याच्यामध्ये DC, DYSP, नायब तहसीलदार, SO हे सगळे आम्ही अधिकारी आहोत. आणि माझे हे काही कोर्स आहेत जे विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर आहेत. जर त्यापैकी तुम्हाला कोणता कोर्स परचेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जसं की सायन्स टेकचा आहे, अगदी कमी 750 नाही, आता इथं 500 रुपये झाले वाटतं त्याची किंमत. त्याच्यानंतर भूगोलचा वगैरे आहे. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात ॲग्री आणि सायन्स टेक जे अभ्यास करत असतील राज्यसेवा मुख्य परीक्षेत, तर त्यांनी हा कोर्स नक्की घ्यावा. त्यासाठी विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. तर काय, आपण रिमोट सेन्सिंग, बरोबर आहे. तर रिमोट सेन्सिंगचं प्रिन्सिपल काय आहे की एक संवेदक असतो, सेन्सर असतो, आणि त्याच्यामध्ये प्रकार आहेत, ॲक्टिव्ह सेन्सर, पॅसिव्ह सेन्सर वगैरे, ते बघणार आहे आपण पुढं. मग ह्याच्यामध्ये काय असतं, एक सॅटेलाईट किंवा पृथ्वीपासून उंच भूभागावर एखादा मंच, प्लॅटफॉर्म असतो. तर प्लॅटफॉर्मवर काय करतात की सेन्सर बसवतात. त्याच्यातून काय होतं की एनर्जी ट्रान्समिट होते. लिडार किंवा रडार असेल, किंवा लेझर वेव्ज असतील, हे ॲक्टिव्ह सेन्सर्स आहेत. किंवा मग जो नॅचरल एनर्जी ट्रान्समिट करणारा आहे सन, तर हे दोन काय करतात की खाली भूपृष्ठावर आहे ना, तर एनर्जी ट्रान्समिट करतात. मग एनर्जी ट्रान्समिट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ इन्फ्रारेड असतात, UV असतात, आणि मायक्रोवेव्ज असतात. तर मग हे इथं ट्रान्समिट करतात, आणि मग खाली जे पदार्थ आहे तर त्याच्यावरती एनर्जी आदळल्यानंतर ती एनर्जी रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट झाल्यानंतर मग हे बघा, असे सॅटेलाईटवर हे सेन्सर्स बसवले असतात. हे एनर्जी आहे ना, हे डिटेक्ट करतात. आणि त्याच्यानुसार मग जमिनीवर कशावर काय आहे, कोणता पदार्थ आहे, त्याचं वगैरे ते डेटा त्यांना मिळतो. आणि त्याचं ते ॲनालिसिस करताना आपल्याला त्याचा डेटाचा वापर करता येतो वेगवेगळ्या कामांसाठी. हे आपण बघणार आहे. बघा, ही सुदूर संवेदनातली ही टप्पे आहेत सगळे. तर एकूण 8 टप्पे आहेत. हे 8 टप्प्यामध्ये ही पूर्ण प्रोसिजर जी आहे तर ती कंप्लीट होते. मग काय असतं, पहिल्यांदा असतं ऊर्जेचा स्रोत असतो. म्हणजे आपल्याला एनर्जी ट्रान्समिट करावं लागेल ना. तर आयदर ऊर्जेचा सोर्स, नॅचरल सोर्स सूर्य असतो, किंवा मग लडार आणि रेडार आहे. तर हे 2 ऊर्जेचे सोर्स असतात. ह्याच्यातून ऊर्जा ट्रान्समिट होते. ट्रान्समिट झालेली ऊर्जा पुढे काय होतं, ट्रान्समिशन ऑफ एनर्जी फ्रॉम सोर्स टू अर्थ सरफेस. हे अर्थच्या सरफेसवर एनर्जी ट्रान्समिट होते. मग त्याच्या पुढे काय होतं, इंटरॅक्शन ऑफ एनर्जी विथ अर्थ सरफेस. आता जी आपण एनर्जी सोडलेली आहे अर्थला, एनर्जी जी ट्रान्समिट केलेली आहे, इथं नॅचरल सोर्स आहे, इथं अर्थ आहे असं समजूया. तर ही जी एनर्जी सोडली, तर मग हे एनर्जीचा आणि अर्थच्या सरफेसचं काय होतं, इंटरॅक्शन होतं. मग ह्याच्या पुढं काय होतं, इंटरॅक्शन झाल्यानंतर समजा इथं काहीतरी एखादा पदार्थ आहे, मग ह्याला एनर्जी इथं आदळते आणि रिफ्लेक्ट होते परत. मग इथं रिफ्लेक्ट झालेली एनर्जी समजा इथं कुठंतरी आपण सेन्सर बसवला असेल, तर त्या दिशेने रिफ्लेक्ट होते. तर रिफ्लेक्ट झालेली एनर्जी पुन्हा काय होते, या सेन्सरवर याचं डिटेक्शन होतं. डिटेक्शन ऑफ इमिटेड एनर्जी बाय स्कॅनर. आणि त्याच्या पुढं आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी रिसिव्ड इन टू फोटोग्राफिक और डिजिटल फॉर्म. मग ही जी एनर्जी तुम्ही रिसिव्ह झालेली आहे या स्कॅनरवर, या सेन्सरवर, तर काय करतात, ही एनर्जी, ह्या एनर्जीचं डेटा ॲनालिसिस करतात. मग ह्याच्यातून इन्फॉर्मेशन काढून घेतली जाते. पुढची स्टेप, एक्स्ट्रॅक्शन ऑफ इन्फॉर्मेशन कंटेंट्स फ्रॉम द डाटा प्रोडक्ट. मग इथं जे तुम्हाला डेटा मिळालेला आहे, रिफ्लेक्टेड डेटा, त्याच्यातून मग जो आपल्याला कामाचा डेटा ॲनालिसिस करून बाहेर काढला जातो. आणि त्याच्या पुढचं आहे कन्झर्वेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन टू मॅप अँड टॅब्युलर फॉर्म. ह्याचं मग ह्या डेटाचं कन्झर्वेशन केलं जातं. हे आहेत टप्पे. अगदी साधी गोष्ट आहे. एक हा समजा हा सन आहे, सूर्य आहे, ह्याच्यापासून
एनर्जी निघते, हे एनर्जी जी आहे एनर्जी ट्रान्समिट होते. मग समजा पृथ्वीवर कोणता तरी पदार्थ आहे त्याच्यावरती एनर्जी आदळली, त्याच्यानंतर मग इथून रिफ्लेक्ट होते. मग इकडं काही स्कॅनर बसवलेले असतात, तर मग ती एनर्जी तिथं डिटेक्ट केली जाते. मग त्याच्यातली जी डेटा आपल्याला मिळालेला आहे तर तो डेटा मग आपण त्याचा ॲनालिसिस केलं जातं आणि आपल्याला काय म्हणता येईल प्रोडक्ट स्वरूपात वापरता येईल अशा रीतीने तो ट्रान्सफर केला जातो. हे एवढेच 8 टप्पे आहेत, ह्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे, खूप बेसिक आहे हे. आणि ह्याच्यामध्ये शक्यतो प्रश्न पडायसारखं तर काहीच नाही आहे, फक्त हे बेसिक मी तुम्हाला सांगितलं जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की नेमका हा प्रकार काय. आणि ह्याच्यामध्ये प्रश्न कसे पडणार आहेत हे आपण मागच्या ह्याच्यात डिस्कस केलंच आहे. तरी पण यावेळेस आता मी जिथं जिथं वाटेल मला की इथं प्रश्न पडू शकतो, ह्या कन्सेप्टवर किंवा ह्या फॅक्टवर प्रश्न पडू शकतो ते सांगाल. बघा ठीक आहे, तर ह्याच्या पुढं स्कॅटरिंग माहिती आपल्याला सगळ्यांना. स्कॅटरिंग म्हणजे काय माहिती का, बघा कवडसा माहिती ना आपल्याला, खिडकी उघडी असते त्याच्यातून सनलाईट किंवा सनरेज येतात आणि मग धुळीचे कण वगैरे दिसतात, तर ते स्कॅटरिंग असतं. म्हणजे काय, प्रकाशाचं तिथं स्कॅटरिंग होतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रकाश विकरण होतं, प्रकाशांचं पसरतात. कण जे आहेत सनरेज जे आहेत तर ते तिथं त्यांचं पसरतात, ते काय म्हणतात त्याला, वेगवेगळे कण त्याच्यामध्ये येतात आणि मग त्यांचं स्कॅटरिंग होतं. तर हे स्कॅटरिंग बघणार आहे आपण. का बघणार आहे, कारण जी आपण काय म्हणतात सोलारपासून एनर्जी येते किंवा मग दुसरे आपले जे सेन्सर्स आहेत, रडार आहे, लिडार आहे, तर ह्याच्यापासून जे आपण एनर्जी ट्रान्समिट करतो ना, तर एनर्जी ट्रान्समिट केल्यानंतर मध्ये तपांबरामध्ये स्थितांबरामध्ये धूळ असेल, प्रदूषण असेल, बाष्प असेल, अजून काही ढग असतील, तर ह्या सगळ्यांमुळं एनर्जीचं स्कॅटरिंग होतं. आणि आपण जी एवढी एनर्जी ट्रान्समिट केलेली आहे तर तेवढी एनर्जी आपल्याला परत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे ना, तेवढी होत नाही. तर का होत नाही, कारण एनर्जीचं स्कॅटरिंग होतं, ऊर्जेचं विकिरण होतं आणि म्हणून हे विकिरण आपल्याला शिकायचं आहे. बरोबर आहे, म्हणून आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारतोय. कारण रिमोट सेन्सिंग ह्याच्यामध्ये ह्या स्कॅटरिंगचं फार महत्त्व आहे. समजा जर रेजचं खूप जास्त स्कॅटरिंग होऊ लागलं तर आपल्याला डेटा प्रॉपर मिळणार नाही ना, म्हणून हे एक अडथळा आहे त्याच्यातला आणि म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, एवढं इम्पॉर्टन्स आहे त्याचं. ठीक आहे, तर ऊर्जेचं विकिरण, मग काय, ऊर्जा माध्यमातून प्रवास करताना विविध कणांवर आदळून विखरली जाते. बरोबर आहे, सूर्य आहे, ठीक आहे, सूर्य आहे, सूर्यापासून एनर्जी येते, मध्ये ढग आहेत असे, बाष्प आहे, धूळ आहे, तर आणि इथं खाली हे आहे पृथ्वी आहे. तर ह्या सगळ्यांमुळे एनर्जी काय होते, स्कॅटर होते, विविध कणांवर आदळून विखुरली जाते. आणि या कणांचा आकार आणि ऊर्जेचा विकरण ह्यांचा संबंध लावला आहे. मग हे जे कण आहेत आपल्याला बघा दिसतात, खिडकीतून जे सनरेज येतात ना त्याच्यातून आपल्याला वेगवेगळे धुलीकण वगैरे दिसतात. तर ह्या कणांचा आकार आणि ऊर्जेचं विकरण ह्यांचा संबंध लावला कुणी, रॅले या शास्त्रज्ञांनी. म्हणून ह्याला रॅलेचं विकरण असं म्हणतात, रॅले स्कॅटरिंग असं म्हणतात. मग रॅलेचं स्कॅटरिंग काय आहे, त्याचं टर्म, हे रॅलेचं स्कॅटरिंग ही एक इम्पॉर्टंट टर्म आहे बरं का, खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, ह्याच्यावर प्रश्न पण विचारला गेला आहे. तर रॅले स्कॅटरिंग काय म्हणतं की पदार्थांच्या कणांचा आकार ऊर्जेच्या तरंग लांबीपेक्षा लहान असेल. लहान हा शब्द फार महत्त्वाचा आहे. पदार्थांच्या कणांचा आकार म्हणजे काय, पार्टिकलची साईज. ओके, पार्टिकलची साईज ऊर्जेच्या तरंग लांबीपेक्षा, बरोबर आहे, ऊर्जेची जी तरंग लांबी आहे, फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यापेक्षा लहान असेल तर या प्रकारचं विकिरण होतं. ओके, ऊर्जेचं जे काय म्हणतात तरंग लांबी आहे त्यापेक्षा पदार्थांच्या कणांचा आकार लहान पाहिजे, मोठा नको आहे, लहान हवा आहे. तर लहान असेल तर मग रॅलेचं विकिरण होतं. आणि तपांबरामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, धुलीकण वगैरे जे असतात ना, तपांबर म्हणजे माहिती ना आपल्याला 10 किलोमीटरपर्यंत असतं तपांबर, आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे हे जे असतात, तर ह्यांची साईज किती असते, ह्या पार्टिकलची साईज ह्या तरंग लांबीपेक्षा, ऊर्जेच्या तरंग लांबीपेक्षा कमी असते. मग तिथं जे स्कॅटरिंग होतं तर त्याला म्हणतो आपण रॅलेचं स्कॅटरिंग म्हणतो तिथं. आणि त्याच्या पुढचा टप्पा आहे माय स्कॅटरिंग, MIE, हे माय स्कॅटरिंग नावाचा एक प्रकार आहे. तर बघा रॅलेच्या स्कॅटरिंगमध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती का, हे आपल्याला सिग्नल माहिती आहे, हे सिग्नल आहे, ट्रॅफिक सिग्नल. बघा ह्याच्यामध्ये आता मला सांगा, ट्रॅफिक सिग्नलमध्ये हे 3च कलर का वापरले जातात. व्हाय, रेड म्हणजे आपण स्टॉप का म्हणतोय, किंवा येलो म्हणजे थांबा बघा का म्हणतोय, किंवा ग्रीन म्हणजे जा का म्हणतोय. सरळ आहे ना. ह्याचं स्कॅटरिंग कमी होतं. रेड लाईट जी आहे तर ह्याची तरंग लांबीमध्ये जे काही धुलीकण येतात ना, तर त्याच्यानी स्कॅटर नाही होत ती लाईट. म्हणजे रेड लाईटच्या प्रवासामध्ये अडथळा येत नाही, लांबपर्यंत रेड लाईट दिसते. ब्रेक दाबल्यावर जी पाठीमागं टेल लाईट, आपली ब्रेक लाईट जी असते ना, ती रेड का असते,
कोणती पण धोक्याची सूचना देणारी लाईट रेड का असते? कारण रेड लाईट आपल्या डोळ्याला लांबपर्यंत दिसते. डोळ्याला लांबपर्यंत दिसते याचा अर्थ काय की आपल्या आणि त्या रेड लाईटच्या सोर्सच्या मध्ये जे काही धुलीकण जे काही अडथळे येतात ना तर त्यांना क्रॉस करून जाऊ शकते. त्याचं स्कॅटरिंग कमीत कमी होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर मग तानापी हिनपाजा माहिती आहे आपल्याला, आपलं जे काय म्हणतात ते रेनबोमध्ये, तर त्याच्यामध्ये पण बघा ना रेड लाईट आपल्या डोळ्याला लगेच दिसते पण जांभळा कलर फार कमी दिसतो आपल्याला, बरोबर आहे का? तर मग ही त्यामुळं रेड लाईट ही आपली धोक्याची सूचना म्हणून वापरलेली आहे. आणि त्याचा संबंध कुठे आहे माहिती आहे का? रॅलेच्या विकिरण, रॅले स्कॅटरिंगमध्ये आहे. ह्याचं उदाहरण हे आहे रॅले स्कॅटरिंग. मग म्हणून आपण सिग्नलमध्ये ते रेड लाईट वापरतो. आणि त्याच्यामध्ये अजून सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का की आता आकाशाचा रंग निळा आहे बघा, निळा दिसतो आकाशाचा रंग, कारण आकाशाचा रंग निळ्या रंगाचं स्कॅटरिंग 4 पट होतं. रेडपेक्षा आहे ना निळा रंग 4 पट विखुरला जातो असं, म्हणून आकाश आपल्याला निळं दिसतं. आणि UV रेजचं स्कॅटरिंग आहे का UV रेजचं, तर ह्याच्यापेक्षा 16 पट असतं, रेडपेक्षा 16 पट असतं. मग समजा आकाश आपल्याला निळं दिसतं, मग हे कशाचं उदाहरण आहे असं जर तुम्हाला विचारलं, हा खूप लॉजिकल प्रश्न आहे परंतु सायंटिफिक आहे. ओके, कारण आपल्या डे टू डे लाईफमधलं आपण रोजच बघतो आकाश, तर आकाश निळं का दिसतं ह्याचं उदाहरण काय आहे, ह्याची सायंटिफिक टर्म काय आहे, तर ह्याचं कारण आहे रॅले स्कॅटरिंगमुळं. निळा जो कलर आहे तर तो कलर त्याच्या सोर्सपासून निघताना आपल्या डोळ्यापर्यंत येताना मध्ये बरेच धुलीकण येतील, ऑक्सिजन नायट्रोजनचे कण येतील, तर हे कणांमुळं विकरण होतं, त्याचं स्कॅटरिंग होतं, त्यामुळं मग तो पूर्ण पसरलेला दिसतो आपल्याला. आणि एखादा रेड सोर्स असतो ना तर तो जास्त पसरत नाही, तो थेट आपल्या डोळ्यापर्यंत सहज पोहोचू शकतो. म्हणून आपल्याला आभाळ जे आहे तर ते निळं दिसतं. ठीक आहे, हे रॅले स्कॅटरिंग झालं. त्याच्या पुढे रॅले स्कॅटरिंग प्रश्न काय विचारला जाईल, ठीक आहे तुम्हाला ती जनरल इन्फॉर्मेशन दिली, प्रश्न काय विचारला जाईल तो महत्त्वाचा आहे. आपल्याला काय मार्क पाडायचे आहेत, बाकीचं काय घेणं नाही का आपल्याला, नाही. ठीक आहे, तर मार्कमध्ये बघा रॅले स्कॅटरिंगचं हे काय आहे, तत्व काय आहे. तत्व त्यांचं हे म्हणतं आहे की पदार्थांच्या कणांचा आकार जो आहे तर तो तरंग लांबीपेक्षा कमी पाहिजे. तसं जर असेल तर रॅले स्कॅटरिंग होतं. दुसरा प्रकार आहे माय स्कॅटरिंग, माय विकिरण. मग ह्याच्यामध्ये काय आहे, पदार्थांच्या कणांचा आकार जो आहे तर ऊर्जेच्या तरंग लांबीपेक्षा मोठा असतो. ऊर्जेच्या तरंगलांबी, आणि आता ऊर्जेची तरंगलांबी काय असणार आहे वगैरे ते मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सांगणारच आहे. ऊर्जा आपल्याला वेगवेगळे हे ऊर्जा आहेत, त्याच्यामध्ये विजिबल रेंज किती असते, त्याच्यानं इन्फ्रारेडची रेंज किती असते, रेडिओ वेव्हची रेंज किती असते, हे सगळं आपण पुढे सांगणारच आहे. तर फक्त तुम्ही टर्म बघा, माय विकिरण काय, ह्याच्यामध्ये तरंगलांबीपेक्षा आकार मोठा असतो, कणांचा आकार मोठा असतो. आणि असे हे कोणते कण असतात, मग वाफेचे कण असतील, धूर असतील, परागकण असतील. आणि ह्यांची पृथ्वीपासून हाईट किती असते, साधारण 5 किलोमीटर. 5 किलोमीटर वरपर्यंत हे कण आढळू शकतात. म्हणजे माय विकिरण, आता समजा ही पृथ्वी आहे, एक तुम्हाला इथं उदाहरण देतो, पृथ्वी आहे. आणि समजा तुम्हाला जर आयोगाने खूपच टेक्निकल लॉजिकल असं प्रश्न विचारायचं म्हणलं तर पृथ्वीपासून खालच्या थरामध्ये कोणत्या कणांचं विकिरण होतं असं जर विचारलं तर कोणतं होतं, माय विकिरण होतं. कारण माय विकिरण जे आहे तर ते 5 किलोमीटर हाईटपर्यंतच होतं. पण रॅलेचं जे विकिरण आहे तर ते 10 किलोमीटर हाईटपर्यंत होतं. म्हणजे रॅलेचं विकिरण हाईटला होतं, जास्त हाईटला होतं. मग कधी कधी म्हणजे जे आपण जे ढग बघतो, निळ्या कलरचं आभाळ बघतो तर रॅलेचं विकिरण आहे त्याचं उदाहरण. पण कधी कधी बघा गोल्डन आवर चालू असतो आणि तेव्हा 5 किलोमीटर हाईटपर्यंत जास्त धुकं वगैरे असतं, तर ते माय विकिरणमुळं होतं. हे असं आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढं बघूया. हां, आता इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ रिमोट सेन्सिंग बघायचे आपल्याला. रिमोट सेन्सिंगमध्ये कोणते मेन एलिमेंट्स आहेत जे आपल्याला लागणार आहेत. तर मेन एलिमेंटमध्ये पहिली गोष्ट आपल्याला काय लागतं, सेन्सर लागतात. सेन्सर आणि प्लॅटफॉर्म या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, बस. ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही लागत. बघा इसेन्शियल एलिमेंट्समध्ये पहिली गोष्ट लागते आपल्याला सेन्सर, त्याला आपण संवेदक म्हणतो. आणि दुसरं लागतं आपल्याला मंच, त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो. ठीक आहे, मग हे सेन्सरचे 2 प्रकार आहेत, ॲक्टिव्ह सेन्सर, पॅसिव्ह सेन्सर. ॲक्टिव्ह म्हणजे काय, सक्रिय. पॅसिव्ह म्हणजे काय, निष्क्रिय. ओके, मग ॲक्टिव्ह सेन्सर काय असतात की हे काय करतात, ॲक्टिव्ह सेन्सर स्वतःच्या ऊर्जेचा वापर करतात, एनर्जी इमिट करण्यासाठी स्वतःची एनर्जी वापरतात हे, आणि पदार्थाच्या दिशेने एनर्जी ट्रान्समिट करतात. मग पदार्थाने परावर्तित केलेल्या ऊर्जेची नोंद ठेवली जाते.
मग सूक्ष्म लहरींच्या स्वरूपात ही जी ऊर्जा पाठवतात त्याच्यामुळे धूळ ढग वगैरे जे असेल तर यांचा अडथळा आला तरी काही फरक पडत नाही यांना, हे त्यांना छेदून पुढे जातात. आणि यात तयार होणारी आभासी प्रतिमा ही कशावर डिपेंड असते तर पदार्थ आणि सेन्सरमधील अंतर ह्याच्यावर डिपेंड असते. ॲक्टिव्ह सेन्सर्स काय आहेत, लडार किंवा रेडार, त्याची उदाहरणं आहेत. काही इथं लेझर, लडार, लिडार म्हणजे काय लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग आहे. रडार म्हणजे काय रेडिओ डिटेक्शन. हे फक्त ह्याच्या फ्रिक्वेन्सीचा फरक आहे, बाकी काही नाही आहे. आणि स्कॅटरोमीटर, हे 4 उदाहरणं आहेत ॲक्टिव्ह सेन्सर्सचे. ॲक्टिव्ह सेन्सर्स काय करतात, स्वतः एनर्जी इमिट करतात. सूर्य काय करतो, स्वतः एनर्जी इमिट करतो ना, पण तो नॅचरल आहे. ओके, तर ॲक्टिव्ह सेन्सर्स काय करतात, स्वतः एनर्जी इमिट करतात. मग कोण एनर्जी इमिट करतं, लेझर लाईट. लिडार, रडार हे स्वतःहून रेज पाठवतात ना, ही स्वतः एनर्जी इमिट करतात आणि एखाद्या पदार्थापर्यंत त्यांची एनर्जी पोहोचवतात. तिथून मग रिफ्लेक्शन होतं, मग ते सेन्सरवर येतं आणि त्यांचा तो डेटा मिळवला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला पाहिजे तो प्रोडक्ट बनवला जातो. हे झालं ॲक्टिव्ह सेन्सर्स. ॲक्टिव्ह सेन्सरची उदाहरणं कोणती आहेत, लेझर लाईट आहे, लिडार आहे, रडार आहे आणि स्कॅटरोमीटर आहे. तसंच पॅसिव्ह सेन्सर आहेत. पॅसिव्ह सेन्सर काय करतात की पदार्थ स्वतःच काही एनर्जी इमिट करत असतो, फक्त तेच एनर्जी ती डिटेक्ट करतात. परावर्तित किंवा उत्सर्जित केलेल्या ऊर्जेची नोंद करतात. पदार्थ स्वतःच काही ना काही एनर्जी इमिट करत असतो, तर ती फक्त एनर्जी ही कॅच करतात. आणि ह्याच्यामध्ये इन्फ्रारेड वेव्ज वापरले जातात प्रामुख्याने, इन्फ्रारेड वेव्ज. ठीक आहे, तर मग ह्याच्यामध्ये प्रमुख निष्क्रिय संवेदक कोणते आहेत ह्याचं उदाहरण फक्त लक्षात ठेवा. इन केस विचारलं गेलेलं नाही आतापर्यंत. ॲक्टिव्ह सेन्सरचं उदाहरण विचारलं गेलेलं आहे, लेझर लाईट, लिडार, रडार वगैरे. मग त्याच्या पुढे जाऊन आता पॅसिव्ह सेन्सरचं विचारलं गेलं तर काय माहिती, म्हणून त्याची उदाहरणं दिलेत. काय उदाहरण आहे, ॲक्सेलरोमीटर आहे, इमेजिंग रेडिओमीटर आहे आणि स्पेक्ट्रोमीटर आहे. हां, ठीक आहे, हे झालं पहिलं सेन्सर्स. आता आपण दुसरं बघतोय, मंच, प्लॅटफॉर्म कशासाठी लागतो, हे जे सेन्सर असतात ना, हे ते पृथ्वीवर आपण नाही बसवत, पृथ्वीपासून थोड्याच हाईटवर बसवतो. मग समजा विमानाला सेन्सर बसू शकतो, ड्रोनला बसू शकतो किंवा एखादा कृत्रिम उपग्रह सोडलाय तर त्याच्यावर सेन्सर बसू शकतो, तर त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो. सेन्सर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर असावा लागतो, यासाठी विमान, ड्रोन किंवा कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो. त्याला आपण म्हणतो प्लॅटफॉर्म, मंच. मग प्लॅटफॉर्म आणि त्या प्लॅटफॉर्मवर बसवलेले सेन्सर, मग ह्यांचा वापर करून आपण रिमोट सेन्सिंग करतो. आता ही टाईप ऑफ रिमोट सेन्सिंग आहे. ह्याच्यामध्ये काय, पहिली गोष्ट 2 प्रकार पडतात. एक तर एरियल फोटोग्राफी पडते, एक एरियल फोटोग्राफी नावाचा एक प्रकार पडतो आणि रिमोट सेन्सिंगचा एक प्रकार पडतो. एरियल फोटोग्राफीमध्ये मेजरली काय होतं की आपण वेगवेगळ्या हाईटवरून फोटो काढतो. ओके, तर हे काय करत असतो आपण, वेगवेगळ्या हाईटवरून फोटो काढतो. आणि दुसरं आहे की सॅटेलाईट रिमोट सेन्सिंग, म्हणजे हे आपण एरियल फोटोग्राफी झालं आणि दुसरं आलं सॅटेलाईट रिमोट सेन्सिंग. मग एरियल फोटोग्राफीमध्ये काय करतो आपण की पहिला प्रकार एरियल फोटोग्राफी, दुसरा प्रकार सॅटेलाईट रिमोट सेन्सिंग. मग एरियल फोटोग्राफी जे फोटोमेट्री आहे ना, तर त्याचा जनक कोण आहे, फादर ऑफ फोटोमेट्री ह्याचा आहे लाऊडसॅट नावाचे एक शास्त्रज्ञ होते, तर ते जनक आहेत फोटोमेट्रीचे. मग एरियल फोटोग्राफीचे काही प्रकार आहेत. व्हर्टिकल फोटोग्राफी आहे, लो ऑब्लिक फोटोग्राफी आहे, हाय ऑब्लिक फोटोग्राफी आहे. व्हर्टिकल फोटोग्राफी म्हणजे काय, ही नॉर्मल जमीन आहे, ह्याला लंबरूप आहे, हे सगळं बरोबर आहे, लंबरूप आहे आणि इथं कॅमेरा असतो आणि फोटो काढला जातो. ऑब्लिक फोटोग्राफीमध्ये काय की थोडासा तिरकस कॅमेरा केला जातो, त्याच्यामुळे काय होतं की वाईड एरिया कव्हर होतो. आणि हाय ऑब्लिक जर केला आपण, अजून थोडा तिरका केला तर खूप जास्त एरिया कव्हर होतो. आणि हा एरिया का कव्हर करायचा आपण, कारण आपल्याला जास्तीत जास्त हे मिळावं, जास्तीत जास्त एरिया मिळावा. मग जे लंबरूप छायाचित्र असतं, व्हर्टिकल फोटोग्राफी म्हणतो ना आपण, तर ते काय विमान किंवा बलून असतात ना, तर मग त्याच्यावर हे करून कॅमेरा बसून हे केलं जातं. पण ह्याचं डेव्हिएशन किती असतं, ह्याचं डेव्हिएशन 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत ह्याचं डेव्हिएशन असतं. ह्याचं 3 ते 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत डेव्हिएशन असतं. हा प्रश्न विचारला गेला आहे. म्हणजे ऑब्लिक म्हणजे काय, थोडासा तिरकस, बरोबर आहे. मग किती तिरका, तर 3 ते 15 डिग्री तिरका असं त्यांनी विचारलेलं आहे. नाही, इथं एक करेक्शन आहे. हा 3 ते 15 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत व्हर्टिकली हे असतो, म्हणजे 15 डिग्री म्हणजे फार नसतं,
तर मग इथपर्यंत हे असतं. हा 15 ते 30 डिग्री सेल्सिअस इतका ऑब्लिक असतो आणि हा 60 डिग्री सेल्सिअस इतका ऑब्लिक असतो. मग आयोगाने आत्तापर्यंत एकदा प्रश्न विचारला होता बघा की एरियल फोटोग्राफी आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं ते एरियल फोटोग्राफी आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण कॅमेरा लावतो, कॅमेरा सेट करतो, तर मग त्याचा हा जो अँगल आहे तर हा किती असतो हा विचारला प्रश्न, ह्या अँगलवर विचारला. म्हणजे किती तिरपस असतो कॅमेरा असं विचारलं. तर त्याच्यामध्ये माझ्यामध्ये तो 60 डिग्रीचा फोटो म्हणजे प्रश्न होता बहुतेक तो. ह्याच्यामध्ये कसं एरियल फोटोग्राफीमध्ये चित्र कसं येतं ते बघा. व्हर्टिकल जर आपण फोटो काढला ना तर मग असं चित्र येतं. थोडंसं लो ऑब्लिक फोटो काढला तर असं चित्र येतं आणि हाय ऑब्लिक फोटो काढला तर असं येतं. हे हवाई छायाचित्रातले फरक आहेत, इतकंच आहे. ह्याच्यामध्ये काही नाही. ह्याच्यामध्ये फार काय लक्षात ठेवायचं की बाबा रिमोट सेन्सिंगसाठी एरियल फोटोग्राफीचा वापर केला जातो. एरियल फोटोग्राफीमध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे व्हर्टिकल फोटोग्राफी, दुसरा आहे लो ऑब्लिक फोटोग्राफी, तिसरा आहे हाय ऑब्लिक फोटोग्राफी. हे कळलं ठीक. मग व्हर्टिकलमध्ये कॅमेऱ्याचा अँगल काय असतो 3 ते 15 डिग्री सेल्सिअस. लो ऑब्लिकमध्ये कॅमेऱ्याचा अँगल काय असतो 15 ते 30 डिग्री सेल्सिअस. आणि हाय ऑब्लिकमध्ये कॅमेऱ्याचा अँगल काय असतो तर 60 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त. एवढंच. मग आता आपण पुढचं बघू. पुढचं आहे हां, आता जो आपण एरियल फोटोग्राफीसाठी कॅमेरा जो वापरतो ना तर त्याच्यावरून पण प्रकार पडतात. एरियल फोटोग्राफीसाठी आपण जे कॅमेरा वापरतो, समजा आता ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा वापरला, पहिला प्रकार ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा वापरला तर त्याचा वापर कशासाठी केला जातो, पिकांवरील रोगराई, मृदेतली आर्द्रता हे मोजण्यासाठी केला जातो. आणि ह्याचं कसं असतं माहिती आहे का, कॅमेऱ्याचं कधी कधी म्हणजे कसं ओळखतात हे की डार्क किंवा लाईट असं टोनमध्ये फोटो येतो. जर समजा कमी आर्द्र मृदा आहे तर मग तिथं काय होतं की मृदा समजा आर्द्रता जास्त असेल तर फोटो डार्क येतो, आर्द्रता कमी असेल तर फोटो थोडासा पांढरा फिकट वगैरे येतो. तर त्याच्यावरून आपण ते आर्द्रतेतला फरक ओळखतो. रोगराईचं पण तसंच आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे रंगीत फोटोग्राफी, कलर फोटोग्राफ म्हणतो आपण त्याला. मग हे रंगीत फोटोग्राफी थोडीशी महाग असते बघा, ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा थोडीशी महाग असते कारण ह्याच्यामध्ये कलर पिक्सेल्सचा वापर केला जातो. मग पण हे ॲडव्हान्स आहे, ऑब्वियस आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टिंग्विश करता येते डोळ्यांनी. मग ह्याच्यामध्ये काय की भूजल, समुद्रकिनारे किंवा भूजल प्रदूषण हे सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी कलर फोटोग्राफचा वापर केला जातो. ह्याच्यातून थोडीशी प्रॉपर ॲक्युरेट माहिती मिळते, थोडीशी जास्त माहिती मिळते. त्याच्यानंतर तिसरं जे आहे तर तिसरं आहे इन्फ्रारेड कलर फोटोग्राफ. इन्फ्रारेड काय माहिती आहे का, हे हीट सेन्सर आहेत. हे त्याच्यावरून आहे ना आपण म्हणजे नैसर्गिक घटकातला फरक स्पष्ट करता येतो. म्हणजे झाडाची उंची असेल, झाडाची वाढ असेल किंवा झाडावर पडणारी रोगराई असेल. तर कसं असतं की समजा एखाद्या थंड पाण्याचा झरा आहे आणि उष्ण पाण्याचा झरा आहे, तर उष्ण पाण्याच्या झऱ्यातून जास्त हीट इमिट होते. मग तिथं रिमोट काय इन्फ्रारेड वेव्ह जो आपण आपल्याला कळतं की तिथं काहीतरी हीट जास्त असलेला पदार्थ इमिट होतोय. जिथं थंड आहे तर तिथं थोडंसं कमी हीट असलेला पदार्थ इमिट होतो. ह्याच्यावरून आपल्याला कळतं ते. ठीक आहे. तर मग हे फोटोग्राफीचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण ज्या टाईपचा कॅमेरा वापरतो ते ह्याच्यामध्ये काय विचारण्यासारखं नाही. इन केस विचारलंच तर मग फक्त ब्लॅक अँड व्हाईट कशासाठी वापर केला जातो, कलरचा कशासाठी केला जातो, इन्फ्रारेडचा कशासाठी केला जातो किंवा त्याचे प्रिन्सिपल काय आहेत एवढंच विचारलं जाईल. त्याच्या पुढं ह्याचे बेनिफिट्स काय आहेत, एरियल फोटोग्राफीचे बेनिफिट्स काय आहेत. पहिलं बेनिफिट आहे टाईम फ्रीजिंग लिमिट, टाईम फ्रीजिंग ॲबिलिटी. टाईम फ्रीजिंग ॲबिलिटी म्हणजे काय, वेळ नोंदवतो. हे वेळ नोंदवतं, वेळ नोंदवण्याची क्षमता, ह्याची ॲबिलिटी, शक्यता, वेळ नोंदवण्याची क्षमता. म्हणजे काय आहे की जेव्हा फोटो काढला जातो तर तेव्हा त्याचा टाईम लिहिला जातो. समजा 10 वाजता काढला आहे, पुढचा फोटो 10 वाजून 5 मिनिटांनी काढला आहे, 10 वाजून 6 मिनिटांनी काढला आहे, असं. ब्रॉडन सेन्सिटिव्हिटी म्हणजे जास्त संवेदनशील असतं, लगेच या 2 गोष्टीतला फरक कळून येतो. तिसरं आहे 3 डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह. 3D दिसतं हे सगळं. 3D दिसल्यामुळं काय की आपल्याला डोळ्यांना ते ओरिजिनल वाटतं ना, आणि आपण आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे, जो डाटा मिळाला त्याचा अभ्यास करायचा, ते करणं सोपं जातं. ठीक आहे. मग हवाई छायाचित्रणाचा वापर कशासाठी केला जातो, एकतर एखाद्या प्रदेशाचं सर्वेक्षण करायचं आहे, तिथं काही समजा काय म्हणता येईल त्याला झोपडपट्टी वगैरे असेल तर त्यांचा विस्तार होतोय तर आपल्याला ते शोधायचं आहे, किंवा कोणत्या प्रकारची वसाहत तिथं वसली जाते तर ते शोधायचं आहे, तर त्याचं व्यवस्थापन करायचं, नियोजन करायचं त्यासाठी. दुसरं आहे भू अंतर्गत खनिजांच्या शोधासाठी वापर केला जातो किंवा खनिज तेलाच्या शोधासाठी वापर केला जातो.
आणि तिसरं आहे वन संरक्षण असेल, वृक्ष संरक्षण असेल तर ह्याच्यासाठी वापर केला जातो. तर किंवा अजून बरेच ह्याचे उपाय आहेत, हे आपण पुढं बघूच. हे जे आहे तर हे बेसिक प्रिन्सिपल झालं की रिमोट सेन्सिंग नेमकं काय आहे. रिमोट सेन्सिंग बघितलं आपण, कशी एनर्जी ट्रान्समिट केली जाते, एनर्जी ट्रान्समिट केल्यानंतर एखाद्या पदार्थावरती रिफ्लेक्ट होते, तिथून मग परत आपल्या सेन्सरकडे जाते, स्कॅनरमध्ये त्याचे डेटा मिळवला जातो, डेटाचं ॲनालिसिस केला जातं आणि आपल्याला ज्या स्वरूपामध्ये, टॅब्युलर स्वरूपामध्ये असेल, नकाशाच्या स्वरूपामध्ये असेल, जसा डेटा पाहिजे तसा डेटा आपण मिळवतो आणि त्याचा वापर आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी करतो. मग हे बघा की जे आता मी शिकवलं आहे तर ते सगळे हे अशा नोट्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. हे आपण ॲपवर ते नोट्स वगैरे दिलेले आहेत कोर्समध्ये. मग त्याच्यामध्ये हे बघा, हे पॅसिव्ह सिस्टीम सांगितली, याच्यामध्ये सनलाईट असते, सनलाईट इथं एनर्जी इमिट केली, त्याच्यानंतर मग इथून परत जातं, इथं सॅटेलाईटवर सेन्सर बसवलेले असतात, मग ते डेटा मिळवतात. ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये कसं असतं, सॅटेलाईटवर रिडार वगैरे बसवलेलं असतं आणि त्याच्यावर परत इथं एनर्जी इमिट होते आणि परत एनर्जी वापस मिळवली जाते. त्याच्यानंतर ह्याची डेफिनेशन सांगितली बघा, ऑप्टेनिंग म्हणजे कन्सेप्ट काय रिमोट सेन्सिंगची, ऑप्टेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट अन ऑब्जेक्ट विदाउट इट्स फिजिकल कॉन्टॅक्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती मिळवायची पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही यायचं. ठीक आहे. मग त्यासाठी कोणत्या प्रकारचे वेव्ज वापरले जातात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज वापरले जातात. मग त्यासाठी जे वेव्ज आहेत वेगवेगळ्या, तर त्यांचं हे दिलं इथं, तरंग लांबी दिलेली आहे, विजिबलची किती असते, थर्मलची किती असते, मायक्रोवेव्हची किती असते. मग ह्याच्या स्टेजेस कोणकोणते असतात, ज्या तुम्हाला मी स्टेजेस सांगितले की एनर्जी इमिट करणे, त्याच्यानंतर त्या पदार्थावर जाणे, मग तिथून रिफ्लेक्ट होणे, मग परत ते आपले सेन्स स्कॅनरने स्कॅन करणे, परत त्याचा डेटा मिळवणे, मग डेटाचं ॲनालिसिस करणे आणि पुन्हा प्रोडक्ट तयार करणे असं. मग त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंगचे मी तुम्हाला प्रकार सांगितले की एरियल फोटोग्राफी. मग एरियल फोटोग्राफी काय की प्रभावी आहे फील्ड सर्वेसाठी आणि ही स्वस्त आहे. मग एरियल फोटोग्राफीचे जे जनक आहेत लाऊडसॅट, त्यांच्याबद्दल सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर भूनिरीक्षण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते, तर विमानाची काळजी घ्या. प्लॅटफॉर्म जो आहे तर तो कलू देऊ नका, कारण तुम्हाला व्हर्टिकल काढायचं असेल. कल्लं तर मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरळ असेल तर असा फोटो येतो, पण कल्लं ना तर अशा टाईपचा फोटो वगैरे येतो. मग ते थोडंसं ॲनालिसिस करायला अवघड जातं. त्याच्यानंतर ह्याचा उपयोग काय सांगितलं मी तुम्हाला. आता हे अजून पुढं जे आहे रिमोट सेन्सिंग काय काय नाही, हे आता आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे की इन्फ्रारेड फॉल्स कलर कंपोजिट काय आहे आणि अजून एक टर्म आहे. तर ह्या दोन गोष्टी आपण अजून पुढच्या लेक्चरमध्ये बघूया, जेणेकरून सांगतो पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बनणार. एक फॉल्स कलर कंपोजिट एक बघायचं आहे आपल्याला आणि सुदूर संवेदनासंबंधी अजून काही परीक्षेच्या दृष्टीने थोड्याशा इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे ॲडिशनल, तर ती बघायची. ह्या दोन गोष्टीतून आहे ना म्हणजे तुम्हाला एक मेजर एरिया जो आहे जो 5 मार्काचा आहे, तर शक्यतो त्याच्यातून 4 मार्क पडावेत भाऊ तुम्हाला. म्हणजे मिनिमम 4 मार्क पडले तर कसं की एकतर हा दुर्लक्षित एरिया आहे, ह्याचा कोणी अभ्यास करत नाही, सरळ सरळ ऑप्शनल टाकून देतात. पण हेच 2-3 मार्क 4 मार्क जर तुमचे प्लसमध्ये गेले तर क्लास 2ची क्लास 1 होते, क्लास 1ची DC होते, अशा रीतीने होतं. कारण हा दुर्लक्षित एरिया आणि कुठं अवेलेबल नाही आहे, हा आपल्या कोर्समध्ये आहे. तर मग ज्यांना कोर्स हवा आहे तर ते कोर्समध्ये पण तुम्हाला डिटेलमध्ये ह्याचे व्हिडिओ मिळून जातील. आणि कोर्समध्ये बघा, हे आपला सायन्स टेकचा कोर्स आहे, तो भूगोलचा आहे, एक कृषीचा आहे. तर हे कोर्स वगैरे जर तुम्हाला हवे असतील तर मग हे विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे, किंवा यांचा नंबर गुगल करा किंवा यांचा नंबर घ्या आणि त्यांना कॉल करा, त्यांना सांगा की बुवा मयूर सरांचा कोर्स लावायचा आहे. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड करतील की कसं काय आहे वगैरे. आणि भेटूयात आपण. हा लेक्चर कसं वाटलं आणि अजून तुम्हाला काय ह्याच्यामध्ये ॲडिशन पाहिजे हे एक तुम्ही सांगा. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.